नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत मध्ययुगीन भारताचा इतिहास, ज्याच्यामधले काही कुठले क्वेश्चन MPSCमध्ये विचारलेत, आयोगाने कुठले क्वेश्चन विचारले. तर तुम्ही दरवर्षीचा ट्रेंड बघू शकता. तर 2023मध्ये एक क्वेश्चन होता, तसेच 22मध्ये 2 क्वेश्चन होते, 21मध्ये 1, 22मध्ये 20मध्ये 2, तसे 2-1 क्वेश्चन आहेत. तर तुम्ही 1-2 क्वेश्चन टार्गेट करून ठेवा, कारण तुम्हाला माहिती आहे की बाकीचे क्वेश्चन परफेक्ट येतील असं नाही आहे. म्हणून जे पण सोपे क्वेश्चन आहेत ते टार्गेट करा ना. तर जर PIQमधले जर क्वेश्चन रिपीट होत असेल तर तुम्हाला काय चुकतं, मग व्हिडिओ बघून घ्या एकदा. तर ही PDF तुम्हाला कशी भेटेल तर तुम्हाला माहिती आहे, टेलिग्रामवरती भेटेल. टेलिग्राम चॅनलची लिंक कुठे आहे ते पण तुम्हाला माहिती आहे. तर जरा व्हिडिओ पुढे बघूया. तर दिल्ली सल्तनतमध्ये उत्तर भारताविषयी तपशील देणारा माहिती असलेला तख्त-ए-हिंद हा ग्रंथ कोणी लिहिला? तर महमूद गझनी, अल-बिरुनी, इब्न बतूता आणि अब्दुल रझाक. तर आपल्याला PIQ बघताना कधी पण प्रत्येक पर्याय याची माहिती असली पाहिजे PIQमधल्या. तर त्यामुळे आपण सगळ्या PIQमधले जे पण पर्याय आहेत त्याच्याबद्दल आपण सगळी माहिती घेणार आहोत. तर अल-बिरुनी कोण होते? अल-बिरुनी यांनी तख्त-ए-हिंद म्हणजे भारताचा शोध या ग्रंथ लिहिला होता. तख्त-ए-हिंद म्हणजे मध्ययुगीन भारताचा मुख्यतः उत्तर भारतातील राजपूतीय संस्कृती समाजाचा अर्थव्यवस्थाची माहिती देते. हे अरबी भाषेतले होतं. तसेच अल-बिरुनी हा 11वी शतकात मोहम्मद गझनीसोबत आला होता आणि मोहम्मद गझनीने 17 वेळा स्वाऱ्या केल्या होत्या. तसेच पहिल्या स्वारीच्या वेळी अल-बिरुनी भारतात आला होता. तसेच इब्न बतूता यांनी काय लिहिलं होतं? रहिला हे पुस्तक लिहिलं होतं. रहला हे पुस्तक लिहिलं होतं. अरब प्रवासी होता तो मोरोक्को देशाचा रहिवासी होता. तसेच दिल्लीचा त्यावेळेचा बादशाह मोहम्मद बिन तुगलक तुम्हाला माहिती आहे तुगलक कसा होता? तर त्याच्या उदारपणाच्या गोष्टी ऐकून त्याने तिकडे जावे ही महत्त्वाकांक्षा होती. दिल्ली दरबारात पोचल्यानंतर मोहम्मद बिन तुगलक याने दिल्लीचे काझी पद म्हणून नेमणूक केली होती आणि त्याने चीनचा राजदूत म्हणून पण नेमणूक केली होती. तर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो इब्न बतूताविषयी, व्यक्तिविषयी म्हणून. तसेच मोहम्मद गझनी कोण होते? तर मोहम्मद गझनी कोण होता? हा अलिप्त खाऱ्यातील नामक एक तुरक सरदारांनी गझनी साम्राज्याची स्थापना केली होती. मोहम्मद गझनी यांनी 27व्या वर्षी इसवी सन 998मध्ये गझनी हा गादीवरती बसला होता. 17 वेळा त्याने आक्रमण केले. मोहम्मद गझनी हा सुलतान ही उपाधी धारण करणारा पहिला शासक होता. अल-बिरुनी, फिरदौसी, उद्बी, फरुखी हे मोहम्मद गझनीच्या दरबारात होते. तर अब्दुल रझाक कोणते? अब्दुल रझाक हा पर्शियन प्रवासी होता आणि विजयनगर दरबारात आला होता. देवराय द्वितीयच्या शासनकाळातला होता. तर 1206 ते 1290 या काळात गुलाम घराण्याची स्थापना कोणी केली? आता गुलाम घराण्यात जेवढे पण पर्याय दिले त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. मोहम्मद गझनी तुम्हाला माहिती आहे 27 वर्षे भारतात आला. 17 वेळा आक्रमण, सोमनाथ मंदिरावरती लास्ट आक्रमण केलं होतं त्यांनी. मोहम्मद घुरी कोण? पहिले तराईचे युद्ध कोणात झाले होते? तर पहिले तराईचे युद्ध मोहम्मद घुरी विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण यांचे झाले होते. पृथ्वीराज चव्हाण जिंकले होते. तसेच मोहम्मद घुरीचे दुसरे तराईचे युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्यात झाले होते आणि मोहम्मद घुरी याच्यात विजयी झाला होता. तसेच चंदावरच्या युद्धात मोहम्मद घुरी विरुद्ध जयचंद होता. तर याचा मोहम्मद घुरी यांनी विजयी ठरला होता. तसेच कुतुबुद्दीन ऐबक हा मोहम्मद घुरीचा गुलाम होता. तसेच याने गुलाम वंशाची स्थापना केली होती. गुलाम वंश 1206मध्ये स्थापन झाला होता. ढाई-दिन का झोपडा, कुतुब मिनार, कुवल-ए-इस्लाम या मशिदीची वास्तुकलेची रचना केली होती. तसेच महत्त्वाचं आहे कुतुबुद्दीन ऐबक आणि नंतर इल्तमश हे 2 महत्त्वाचे, कारण गुलाम घराण्याची यांनी स्थापना केली होती. तर ते कोणाचा गुलाम होता? तो मोहम्मद घुरीचा गुलाम होता. कुतुबुद्दीन त्याने लाख बक्ष म्हणतात, कारण तो दानशूर होता आणि त्याचा मृत्यू पोलो खेळताना झाला होता. आणि त्याच्यात दिवाने कोही म्हणून एक खातं होतं, ते ॲग्रिकल्चर म्हणजे कृषी सांभाळायचं. तसेच इल्तमश हा कुतुबुद्दीन ऐबकचा गुलाम होता. तर त्याने लाहोरच्या गादीत दिल्ली आपली राजधानी बनवली होती. चांदीचा सिक्का म्हणजे टंका आणि तांब्याचा सिक्का म्हणजे जितल. तर मॅच द पेर येऊ शकतं. टंका म्हणजे काय? चांदीचा सिक्का आणि जितल म्हणजे तांब्याचा सिक्का. तसेच त्याने ऐबकची सुरुवात केली होती. कुतुब मिनारची निर्मिती पूर्ण केली होती. सुरुवात कोणी केली होती? कुतुब मिनार. तर कुतुब मिनारची सुरुवात कुतुबुद्दीन ऐबकने केली होती आणि संपवलं कोणी? त्याला इल्तमशने संपवलं. त्याने आपली पहिली मुलगी रजिया सुलतान याला गादीवरती बसवलं होतं. रजिया सुलतान पहिली मुस्लिम शासक होती. इल्तमश हा बदावीचा गव्हर्नर होता आणि एकता प्रणाली सुरू केली होती, ज्याच्या म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन, रेव्हेन्यू ऑफ लँड हे थोडंसं एकता प्रणाली तुम्ही एकदा नेटवरती टाकून बघू शकता काय असतं. आता प्रत्येक गोष्ट मी ते समजवणार नाही एका व्हिडिओमध्ये. तर खालीलपैकी कोणते सुलतान सय्यद घराण्याशी संबंधित होता? सय्यद घराणं खूप महत्त्वाचं घराणं आहे. तर खिज्र खान सय्यद घराण्याचा संस्थापक होता. संस्थापक कोण लक्षात ठेवायचं? खिज्र खान. फिरोजशाह तुघलकच्या आधिपत्याखाली तैमूर त्याला मुलतान व लाहोरचा राजपाल म्हणून नियुक्त केले होते. नंतर दिल्ली शहर जिंकले होते आणि 1421मध्ये त्याचा मृत्यू. मुलगा मुबारक शाह हा दुसरा सम्राट. हिंदूच्या सरदाराची नियुक्ती करणारा तो पहिला, महत्त्वाचं पण, हिंदूच्या सरदाराची नियुक्ती करणारा पहिला सुलतान कोण? मुबारक शाह. दोआब प्रदेशातील स्थानिक सरदाराचे दमन केले. मुकराबाद हे शहर बसवले. आताचे मुकराबाद म्हणतात ना ते शहर, ते बसवले होते.
नंतर मोहम्मद शहा दिल्लीच्या सल्तनावरती राज्य करणारा सय्यद घराण्यातील तिसरा शासक होता. तसेच गव्हर्नर बहलोल लोदी यांच्या मदतीच्या माळव्याच्या शासनाचा पराभव केला होता. तसेच फावझिल म्हणजे एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ पेड बाय एक्सचेंजर लिक्वेअर, म्हणजे जे फावझिल म्हणजे जे एक्स्ट्रा अमाऊंट दिलं होतं त्यांनी एक्सचेंजमध्ये, त्याच्याबद्दल आहे ते फावझिल. मी असंच एक पॉईंट लिहिलं आहे जे UPSCमध्ये कधीतरी विचारलं असेल. आणि नंतर अल्लाउद्दीन शाह. तुम्हाला पण असेच नोट्स बनवायचे, कंप्रेन्सिव्ह नोट्स एकाच ठिकाणी सगळं तुम्हाला लिहायचं आहे. जे पण तुमचे पॉईंट चुकत आहेत, नाही लक्षात राहते, ते एकाच ठिकाणी लिहायचे. अल्लाउद्दीन शाह शेवटचा सय्यद घराणा चा शासक. नंतर त्याने बहलोल लोदी त्याला पदच्युत केले होते. तसेच आता मोहम्मद घोरीचे राज्यपाल म्हणून व मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर त्याने स्वतंत्रपणे राज्याची करण्यास सुरुवात केली होती. ते भूषण यांच्या जोडीमध्ये दिसून येतं. तर आता जोड्यांबद्दल जी माहिती दिली ते बघायचे. मोहम्मद घोरी 1178 गुजरातमध्ये दुसरी स्वारी केली होती. तसेच परंतु भीमद्वितीयाने त्याचा पराभव केला. कोणी पराभव केला होता? मोहम्मद घोरीचा. भीमद्वितीयाने गुजरात येते. तर घोरीच्या मृत्यूनंतर त्याचा राज्य 4 मुख्य गुलामांमध्ये विभागलं होतं. यलदोजा अफगाणी प्रदेश, नंतर कुआबचा सिंधू, नंतर मोहम्मद बिन बख्तियार खिलजी. तुम्हाला बख्तियार खिलजी ज्यांनी नालंदा युनिव्हर्सिटी डिस्ट्रॉय केली होती. बख्तियारने बंगाल प्रदेश घेतला होता. आणि कुतुबेग ऐबक हे भारतीय क्षेत्र ऐबकने दिल्लीच्या इस्लामिक साम्राज्याचे केंद्र बनले होते. तसेच भारताचा इतिहास 1206 ते 1526 दरम्यानच्या काळात दिल्ली सल्तनत काळ म्हणून ओळखला जातो. तसेच या 300 वर्षाच्या कालावधीत दिल्लीवरती 5 घराण्याचे राज्य केले होतं. गुलाम वंश, खिलजी वंश, तुगलक वंश, सय्यद वंश आणि लोधी राजवंश. राजवंश. ओके, पुढे आपण बघूयात. आणि आता इथे व्यक्तिविशेष दिला आहे. त्याने उलेमांचे वर्चस्व नष्ट केले. तो पराक्रमी यशस्वी सेनापती होता. दक्षिणेकडील राज्यावरती स्वारी करणारा तो पहिला सुलतान असा. आणि त्याच्या दरबारी अमीर खुसरो अल्लाउद्दीन खिलजी. ओके, बाजाराचे नियंत्रण सुरू केले होते. सिकंदर सेनानी ही पदवी धारण केली. सिरीचा किल्ला आणि हजार खंबा महल आणि अलाई दरवाजा अल्लाउद्दीन खिलजीने बनवला. अलाई दरवाजा, हजार खंबा महल आणि सिरीचा किल्ला अल्लाउद्दीन खिलजी लक्षात ठेवा. पद्मावत मालिकेतील मोहम्मद जायसी याने लिहिले होते. पद्मावत पुस्तकाची निर्मिती शेरशाह सुरी यांच्या काळात झाली होती. आणि मोहम्मद जायसी यांनी लिहिलं होतं. सैन्याला नगदी वेतन देण्याची सुरुवात अल्लाउद्दीन खिलजीने केली होती. दक्षिण भारतावरती आक्रमण करणारा हा पहिला होता. तसेच मलिक काफूर हा अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती होता, त्याने मदत केली होती. आणि अमीर खुसरो हा नामवंत कमी त्याच्या खिलजी घराण्याच्या दरबारी होता आणि त्यांनी उलेमांचं वर्चस्व नष्ट केले होते. मोहम्मद बिन तुगलक तुम्हाला माहिती आहे, मध्ययुगीन इतिहासातील सर्वात शिक्षित सुलतान असे म्हणतात. दोआबच्या प्रदेशात करवृद्धी केली. राजधानीचे परिवर्तन दिल्लीऐवजी दौलताबाद येथे केली. नंतर कराची येथील अभियान, नंतर खुसरान अभियान, सांकेतिक मृदेची सुरुवात. तसेच या काळात दक्षिण भारतात हरिहर बुक्का यांनी विजयनगर स्थापना केली होती. पुढे येणारे हरिहर बुक्काबद्दल. याच काळात दक्षिण भारतात बहामन शासनाने उर्फ हसन गंगू बहामनी या राज्याची तसेच साम्राज्याची सुरुवात केली. आणि मोहम्मद बिन तुगलकच्या मृत्यूनंतर इतिहासकार बदावी काय लिहितो? शेवटी जनतेला आणि त्याच्यापासून व लोकांना जनतेपासून मुक्ती मिळाली. तरी वाक्य ते कोण लिहिले? फक्त बदावीने लिहिले, ते लक्षात ठेवा. थोडंसं कॉमेडी टाईप लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल. पुढे बघूया. कुतुबुद्दीन ऐबक. मोहम्मद घोरीचा गुलाम होता तो. कुतुबुद्दीन ऐबकने कुतुब मिनारचे बांधकाम सुरू केले आणि इतिहासाचे काळ पूर्ण केले. वाक्य तेच रिपीट झाले. तुम्हाला माहिती आहे हे व्यक्तिविशेष रिपीट होत आहेत म्हणून बोलते PYQच्या पर्यायाचं आपल्याला रिपिटेशन करायचं आहे. तसेच हजर निजामी हा इतिहासकार कुतुबुद्दीन ऐबकच्या दरबारी होता. बलबन, सिज्जा आणि पाबूस म्हणजे हे एक त्यांना प्रणाम करण्याचं किंवा नमस्कार करण्याची एक टेक्निक होती. सिज्दा आणि पाबूस याची प्रदेशाची सुरुवात केली. तसेच त्याने फारसी रीतरिवाजावरती आधारित नवरोज हे उत्सवाचे स्टार्ट केले होते. तसेच रक्त आणि लोह ब्लड अँड पॉलिसीचा त्याने अवलंब केला होता. बलबनच्या दरबारात फारसी कवी होते जसे की अमीर खुसरो आणखी एका ठिकाणी आले होते. ते त्याचं नाव कुठे होतं ते बघा. आणि अमीर हसन. तसेच उल्लुंग खा ही उपाधी धारण केली होती बलबनने. नंतर तसेच वरील आता इथे काय विचारले? फिरोजशाह तुगलकने सुदर्शन सरोवरची बांधणी केली. आणि पुण्यगुप्तने पश्चिम यमुना कालवा बांधला. आता कोण कुठे बांधलं? तर पश्चिम यमुना कालवा हा फिरोजशाह तुगलक यांनी बांधला होता. तसेच सुदर्शन सरोवर गुजरातमध्ये आहे. फिरोजशाह तुगलकने मुस्लिमेतर प्रजेवरती जिझिया कर लावला. आणि फिरोजशाहने कोटलाचे बांधकाम फिरोजशाह तुगलकने केले होते. तसेच उलेमांच्या राजकारणातील हस्तक्षेपाला तीव्र विरोध खालीलपैकी कोणी केला? तर ज्यांचे त्यांनी नष्ट केलं होतं. अल्लाउद्दीन खिलजीने नष्ट केलं होतं फिरोजशाह तुगलक.
अल्लाउद्दीन खिलजी यांनी उलेमांचं आता राजकारणातील त्यांचं वर्चस्व नष्ट केलं होतं. मग आपल्याला तिथे लगेच कळून येतं. म्हणजे PYQचं रिप्युटेशन आहे थोडंसं व्यक्तिविशेष, तुम्ही एकदा बघून घ्या त्यांचं प्रत्येकाचं PYQमध्ये जे पण ऑप्शनमध्ये. अल्लाउद्दीन खिलजी याने नंतर तो सुलतान झाला आणि दिवाने मकसद म्हणजे जे रेव्हेन्यू डिपार्टमेंट होतं ते सांभाळलं. नंतर मलिक काफूर हा त्याचा सेनापती, उलेमांचं संरक्षण नष्ट केलं होतं. दक्षिणेकडील राजावरती स्वारी करणारा तो पहिला सुलतान होता आणि उमर खुसरो हा नामवंत कमी होता. तसेच मोहम्मद बिन तुगलक वंशाचा शासक होता, विद्वान होता आणि सुशिक्षित होता. त्याने दौलताबाद इथे नेले. तसेच कागदी नोटांचा वापर, सांकेतिक चलन, खुसराना मोहीम, नंतर कराची मोहीम त्यांनी नेली आणि त्याच्यामुळेच त्याचं साम्राज्य डुबलं होतं. बलबन याने सिजदानी पाबूस ही प्रथा चालू केली होती. तसेच गयासुद्दीन बलबन ही दिल्ली सुलतानचा गुलाम वंशाचा एक शासक होता. तसेच सुलतानापुढे लोटांगण घालण्याची परंपरा, मी बोललो प्रार्थना किंवा नमस्कार करण्याची एक पद्धत होती. तसेच फिरोजशाह तुगलक कोण होता, दिल्ली सल्तनावरील 1351 पासून ते मृत्यूपर्यंत त्यांनी राज्य केलं. धर्मगुरूंना शरण गेलं आणि त्याने बिगर मुस्लिम प्रजेवरती जिझिया कर लावले. जिझिया कराचे स्टार्ट कुठून झाले लक्षात ठेवा. नंतर निजाम उल मुल्क ही किताब देणारात आला होता. त्यात व्यक्तिविशेष विचारला आहे. तर मीर कासिम हा खान सिद्दीकी उर्फ पहिला आसफ जहा मुघल सल्तनत मनसबदार होता. आसफ जहा घराण्याचीच त्यांनी स्थापना केली. चीन खिलजीत खान अशी उपाधी घेतली होती आणि निजाम उल मुल्क ही उपाधी धारण केली होती. तसेच मोहम्मद शहाने 1725 आसफ जहा हा किताब दिला होता. तसेच त्याच्या उत्तराधिकारी हैदराबादचे निजाम म्हणून ओळखले जायचे. आणि मुर्शिद कुली खान याने बंगालमध्ये स्वतंत्र राज्याची स्थापना केली होती. तसेच सादत खान याने अवध येथील स्वतंत्र राज्य स्थापन केले होते. सादत खान अवध, लक्षात ठेवा, सादत खान अवध. आणि नंतर पुढे आपण बघूया मध्य एशियातून आलेल्या आक्रमणाने उत्तर भारतीय राजस्थानने पराभूत करण्याचे कारण काय होते. आता इथे सगळेच कारण बरोबर वाटतात मला, पण त्यांनी आयोगाने उत्तर दिले पहिले 2, तर ते तुम्ही बघू शकता पुढे. ओके, आपण जाऊया विजयनगर आणि बहामनी साम्राज्य. हा छोटा आहे टॉपिक हा. तर त्यांनी या राज्यास आंध्रभुज, आता हा व्यक्तिविशेषच आहे. तर विजयनगर साम्राज्य 310 वर्ष त्यांनी साम्राज्य होते. विजयनगर स्थापना कोणी केली, हरिहरन बुका, आणि कोणाच्या काळात केली सांगा तुम्ही कमेंट करून. विजयनगर साम्राज्याचे संगम, तुलो आणि अरवेडू या घराण्याचे राज्य होते. तसेच तुल्यवंशीय राजा होता आणि आंध्रपितामहा अशी पदवी धारण केले होते त्यांनी. तसेच दरबारात अष्टदिग्गज होते आणि अष्टप्रधान मंडळ कुठे होते आणि अष्टदिग्गज कुठे होते ते सांगा तुम्ही कमेंट करून. त्याला आपले 8 प्रसिद्ध कवी असं म्हणतो. तेनालीराम हा 8 पैकी एक होता. आणि तसेच नागालीपुरम हे नावाचे नगर त्याने वसवले होते. बिदर आणि गुलबर्गा, आताचं तुम्हाला बिदर माहिती आहे, लातूरपासून जवळच ते बिदर, याला मुसलमान राज्याचा राजधानी जिंकणारा तो एकमेव हिंदू राजा होता. आणि तसेच जामवंती कल्याणम आणि अमुक्तमल्ल्याम या 2 ग्रंथाचे कृष्णदेवराय यांनी लिहिले होते. तसेच विठ्ठलाचे मंदिर त्यांनी बांधले. आणि विजयनगर साम्राज्याची राजधानी हम्पी येथे होती, जे 50 रुपयाच्या नोटावरती हम्पीचं चित्र आहे ते. आता इथे पण एक म्हणजे व्यक्तिविशेष विचारला आहे त्यांनी. तर व्यक्तिविशेष नाही, कुठलं साम्राज्य याच्याबद्दल माहिती आहे तेच विचारलं आहे. तर प्रश्नामध्ये वर्णन केलेले विजयनगर साम्राज्याचे राज्य आहे. तसेच दक्षिण भारतातील हम्पी राजधानी असलेले राज्य विजयनगर साम्राज्य. स्थापना हरिहर बुक्का. विजयनगर साम्राज्याचा सौप्रदेशक कृष्णदेवराय, त्याला आंध्रभोज. आता हे तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन, समुद्रगुप्त, आंध्रभोज आणि नंतर विजयनगरमधला तो हरिहर बुक्का वगैरे थोडंसं कन्फ्युजन. मग त्यामुळे रिवाईज करणं महत्त्वाचं आहे. PPT तुम्हाला भेटून जाईल, त्यातून रिवाईज करू शकता. विजयनगर आपल्या कारकिर्दीत वैभवाच्या शिखराला पोचला होता. अब्दुल रजाक हा समरकंद येथील तैमूर सम्राट शाहरुख खान याचा देवराज टू यांच्या दरबारी राजदूत होता. तसेच आता अब्दुल रजाक काय म्हणले ते राहू द्या. तसेच 1565 तलाईकोटेजवळ बन्नीहट्टी येथील लढाईत दक्षिण येथील मुसलमान शासकाने त्यांचा विजयनगरचा दारुण पराभव केला. तर बॅटल ऑफ तलाईकोटा मी लिहिले होते राक्षसा. तर कोण अपोजिटला होता विजयनगरच्या, डेक्कन सुलतानात, तसे बिजापूर, अहमदनगर, गोलकोंडा आणि बिदर हे होतं. आणि तसेच विजयनगर साम्राज्याचा इथे अंत झाला किंवा हम्पी आपण बोलू शकतो. तसेच आदिलशाह कुठल्या, आता हे बघा, आदिलशाह विजापूर. तर स्थापना कोण केली, युसुफ आदिलशाह. निजामशाह अहमदनगर, आता त्यांचं नाव बदलले आपण. तर मालिक अहमदशाह, नंतर इमादशाह बेरार, फालूक कुतुबशाह गोलकोंडा, तसेच कुतुबशाह, नंतर बरीदशाह बिदर आणि बरीदशाह बिदर, तसेच अमीर अल बरीद असं आहे. नंतर मुघल साम्राज्याबद्दल आपण पुढे वाचूया. तर तुम्ही ते एक ऐकलेच असेल, बाबर का बेटा हुमायूं का अकबर, ते लक्षात ठेवायचं. तर अकबर कोणाचा मुलगा होता, तर हुमायूंचा. तर मनसबगिरी सिस्टम याने चालू केली होती. तसेच भारताचा 3रा मुघल सम्राट होता, यालाच अकबर-ए आझम असे म्हणतात. हुमायूंच्या मृत्यूनंतर अकबरने गादीवर बसला आणि त्याने अफगाणिस्तानबरोबर संघर्ष आठवता त्याने सूर घराण्यातील सुलतान आदिलशाह
याचा सेनापती हुम याच्याबरोबर युद्ध केलं. ते पानिपतमध्ये युद्ध झालं होतं, ते दुसरं युद्ध आहे. आणि पानिपतचं तिसरं युद्ध कोणात झालं ते तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तसेच अकबर हा एक सुजाण आणि तसेच जागरूक शासक होता आणि त्याच्या समाजातील अनिष्ट प्रथेला आळा घालण्याचा त्याने प्रयत्न केला. तर हे त्यांच्याबद्दल थोडंसं कार्य दिलेलं आहे. अकबरचे धार्मिक धोरण आणि उदार व सहिष्णुता होते. तसेच त्यांनी काय केलं, जे पॉवरफुल जे हे होते प्राईम मिनिस्टर्स वगैरे त्याच्या ह्याच्यातले, तर त्यांनी बरखास्त केले होते. आणि नंतर इलाहीशाही इलाहीशाही ही नवीन व्यवस्था चालू केली होती. मानवतावाद आणि विश्वबंधुता आणि थोडेसे धर्मनिरपेक्षता किंवा सेक्युलर त्याने थेरी अपनवली होती. त्याने स्वतःचा धर्म निर्माण केला होता. तसेच विद्वानप्रेमी आणि कलाप्रेमी होता. तर त्याच्या दरबारात काय होते, नवरत्न होते. अष्टप्रधान मंडळ, अष्टदिग्गज आणि नवरत्न कुठे कुठे होते ते तुम्ही सांगू शकता. अबुल फैजल विद्वान पंडित तसे इतिहासकार होता. फैजल कवी होता. बिरबल सेवक होता. त्यांचे संगीतकार. तसे बदावी इतिहासकार होता. बदावी इतिहासकार लक्षात ठेवा. गुणग्राहकता, विशाल दृष्टी, मानवतावादी दृष्टिकोन. तसेच उत्तरेपासून काश्मीरपासून दक्षिणेपर्यंत अहमदनगरपर्यंत ते पश्चिमला काबूल कंदारपासून ते पूर्वेला बंगालपर्यंत हे पसरलेलं होतं. तसेच आता आपण अकबरचा मृत्यू कधी झाला, 605 अकबरचा मृत्यू झाला होता. बाबर हा मुघल सत्तेतील संस्थापक होता. तो मध्य आशियातील फारदा घराण्यातील राजा होता. फारदा मध्य आशियातील सत्ता स्पर्धेमध्ये त्याचा स्थैर्य लाभल्याने अफगाणिस्तानमधील काबूल, गझनी आणि आसपासचा प्रदेश त्याने जिंकून घेतला. दिल्लीचा इब्राहिम लोधी हा सुलतान राज्यकारभार करत होता. सुलतान शाही पंजाब प्रदेशातील दौलत खान लोधी हा प्रमुख अधिकारी होता. दौलत खान भारतावरती आक्रमण करण्यासाठी बाबरला निमंत्रित केलं आणि ही संधी साधून बाबरने भारतावरती आक्रमण केलं. कोण सुलतान जो होता कुठला सुलतान शाही पंजाबचा जो दौलत खान लोधी हा प्रमुख अधिकारी होता. दौलत खान लोधी प्लस आपला हा बाबर हे दोघं एकत्र आली आणि त्यांनी जो सुलतान होता त्याला हरवण्यासाठी की इब्राहिम लोधी आणि बाबर हे यांच्यामध्ये 1526 पानिपत इथे ठिकाणी युद्ध झालं होतं. इब्राहिम लोधी यांचा सैन्याचा पराभव करून बाबर दिल्लीकडे निघाला आणि भारताच्या इतिहासात पहिले पानिपतची लढाई झाली होती. 3 पानिपतच्या लढाई खूप महत्त्वाच्या आहेत. बाबरचा मृत्यू 1530 झाला होता. आणि हुमायूं हा कोणाचा होता, बाबरचा मुलगा. बाबरच्या मृत्यूनंतर हुमायूंच्या गादीवरती बसलं. बाबरने अफगाणिस्तानाची सत्ता संपुष्टात आणली होती. तसेच अफगाण हे मुघलांचे विरोधात झाले होते. तसेच बिहारमधील अफगाणचे प्रमुख शेरखान आणि हुमायूं यांच्या लढाईमध्ये चौसा या ठिकाणी झाली. कुठे झाली होती, अफगाण प्रमुख आणि हुमायूं यांची लढाई चौसा या ठिकाणी झाली होती. शेरखान या लढाईत हुमायूंचा पराभव केला आणि चौसा या लढाईत शेरखानने नवीन नाव धारण केले. तसेच हुमायूं आणि शेरखान यांच्यात कन्नौज येथे पुन्हा लढाई झाली आणि या लढाईत शेरखानने हुमायूंचा पराभव केला. तर बघू शकता थोडासा हुमायूं नाजूक होता. तर आग्रा, दिल्ली हे जिंकून घेतलं आणि बाबरने स्थापन केलेलं राज्य हुमायूं गमून बसला. तर हुमायूंने परत त्यांनी थोडे रिवाइल केले आणि त्याने आपला परफॉर्मन्स परत चांगला केला आणि दिल्लीमध्ये पुन्हा जिंकून घेतले. परत 1556 त्याने त्याचा मृत्यू झाला. औरंगजेब सगळ्यात फालतू आणि क्रूर शासक होता. औरंगजेब हा भारतात 6वा मुघल सम्राट होता. तसेच आलमगीर म्हणून तो ओळखला जात. आणि 1658 ते 1707 त्याने मुघल राजवट केली. तो खूप क्रूर होता आणि त्याने पूर्वेकडील आसाम, दक्षिणेकडील विजापूर आणि गोलकोंडा प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही प्रदेशावरती त्यांनी भर गाठली. आणि त्याच्या अशाच कार्यामुळे त्याचं साम्राज्याचे पतन पण झाले. औरंगजेबाच्या नंतर कुठला मुघल शासक टिकू शकला नाही आणि त्यांचं साम्राज्याचे विलीन झाले. नंतर अहोमांनी मुघलांचे संघर्ष दीर्घकाळ चालला. नंतर गुरु तेज बहादूर आणि औरंगजेबच्या असहिष्णुते धोरणाविरुद्ध एक तीव्र नापसंती दर्शवली होती. औरंगजेबाचे गुरु तेज बहादूरने कैद करून त्याने शिरच्छेद केला होता. राजपुतांशी संघर्षसुद्धा केला होता. मराठ्यांशी त्यांचा खूप संघर्ष झाला ते तर सांगायची गोष्ट नाही. आणि 1707 औरंगजेबाचा मृत्यू झाला होता. तसेच आता आपण बघूया पुढे. इथे जोडे लावून दिलेत. हे खूप थोड्या महत्त्वाच्या पर्सनॅलिटीज आहेत तर लक्षात ठेवा. गुलाम बैगत हा बाबरची मुलगी आणि हुमायूंची बहीण होती. तर त्याने हुमायूं नावे हे प्रसिद्ध पुस्तक लिहिलं. हुमायूं नाव कोण लिहिलं, हे गुलाम बेगम यांनी लिहिलं होतं. त्याने गुलबत बेगम यांनी लिहिलं होतं. ते कोणाची मुलगी होती, ही बाबरची मुलगी आणि हुमायूंची बहीण होती. तर सलीमा सुलतान अकबरची पत्नी होती. तसेच शहाजहाँ बेगम उच्च शिक्षित होती आणि फारसी भाषेत पारंगत होती. शहाजहाँची मुलगी होती झेबन उन निसा. औरंगजेबची मुलगी होती. थोडेसे ब्लर झाले PPT, सॉरी फॉर दॅट. पुढे खालीलपैकी कोणत्या शहाजहाँचे दरबार चित्रकारांबद्दल थोडीशी माहिती विचारली आहे.
तर मुघल चित्रामध्ये भारतीय, पर्शियन आणि इस्लामिक चित्रांची शैली मिश्रण दिसून येते. तसेच मुघल साम्राज्याच्या स्थापनेनंतर 1560मध्ये अकबरच्या कारकिर्दीत मुघल चित्रकलेचा उगम झाला होता. मुघल स्कूल ऑफ मिनिएचर पेंटिंग वेगळी असते आणि नॉर्मल पेंटिंग वेगळी असते. रोबोटिक दृश्य, रोमॅन्टिक दृश्य, मुघल शाही दरबार, रणांगण तसेच सोने, दगडी रंगाचा वापर केला जातो. तसेच अकबरच्या कारकिर्दीत चित्रकलेला आणि कारखाने विभाग स्थापन करण्यात आले. चित्रकला हे अभ्यासाचे साधन मानल्यामुळे चित्रकलांचे नियमित पुरस्कार केले जातात. शहाजहानचा कारकिर्दी. शहाजहानमध्ये पेंटिंगमध्ये सोने, चांदी, चमकदार रंगाचा वापर, जिवंतपणा कमी केला व युरोपियन शैलीचा वापर केला. थोडीशी ते त्यांच्या ड्रॉइंगबद्दल थोडीशी खासियत सांगितलेली आहे, बाकी काही नाही. तर मुघल वास्तुकला हा इंडो इस्लामिक वास्तुकलेचा प्रकार आहे. इंडो इस्लामिक. आता आपली जी वास्तुकला हडप्पा संस्कृतीमध्ये सापडते ते इंडो सुमेरियन वास्तुकलेचा प्रकार आहे आणि 16व्या आणि 17व्या शतकातील मुघलांचा विकास केला होता. तसेच पानिपत येथे 1526 बाबरच्या विजयानंतर मुघलांची राजवटीची स्थापना झाली. आता कशी स्थापना झाली तेच थोडेसे पॉईंट रिपीट केलेले आहेत. बाबर यांनी पहिले युद्ध हे इब्राहिम लोधी यांच्यात झाले होते. बाबरचा विजय झाला आणि त्यांनी मुघल राजवटीची स्थापना केली आणि बाबरने मुंबई या पदशैलीची सुरुवात केली आणि बाबरला त्याला उदारतेसाठी कलंदर म्हणून म्हणतात. हुमायूं हा ज्योतिषशास्त्रावरती विश्वास होता आणि हुमायूनामा गुलबदन बेगम यांनी हुमायूनामा दिला. गुलबदन बेगम हे कोण होते सांगा तुम्ही? ते बाबरच्या मुलगी होत्या ह्या गुलबदन बेगम आणि हुमायूं यांची ते बहीण होत्या. तसेच अकबरने दुसरे पानिपतचे युद्ध अकबर विरुद्ध हुम यांच्यात झाले आणि अकबर विजयी झाला होता. तसेच हिंदी भाषेचा सुवर्णकाळ तेव्हा म्हणतात. फतेपूर सिक्री नावाचा अकबराने निर्माण केले होते. तसेच सुलह कुल ही संकल्पना त्याने राबवली होती. जहांगीरने नूर जहाँसोबत विवाह केला व त्याच्यासाठी नावाने नाणी प्रसिद्ध केली. तसेच ब्रिटिश व्यापारी थॉमस रो यांनी जहांगीर दरबारात आला होता. तसेच जहांगीरच्या काळात चित्रकलेचा सुवर्णकाळ म्हणतात. आणि हम जनाम हे पुस्तकाचे विषय चित्रकला हे पुस्तक मुघल खंड आहे. तसेच शहाजहानच्या काळात वास्तुकलेचा सुवर्णकाळ म्हणतात. तसेच पुढे आपण बघतोय संगमरवर मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता. औरंगजेबने औरंगाबादला बीबी का मकबरा, औरंगाबादचे इथे संभाजीनगर पाहिजे, छत्रपती संभाजीनगर, हे पुस्तक अपडेटेड नाही आहे. संगीतावरती त्याने बंदी घातली होती आणि याच काळात त्यामुळे संगीतावरती जास्त पुस्तकं लिहिण्यात आली. आता इथे विचारले जे जयसिंगने जे बांधले होते काय म्हणतात खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी ठिकाणी बांधली होती ते कुठे कुठे? जयपूर, दिल्ली, उज्जैन, बनारस, मथुरा. कोण जाऊन राहिले तिथे सांगू शकतो कमेंट करून. आणि इथे काय विचारले लेटर मुघल्स नंतर मुघल असे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर पुढे सम्राट समजले आहे. लेटर मुघल्स कोण? जेव्हा औरंगजेबाचा मृत्यू झाला 1707 त्याच्यानंतर जे पण मुघल झाले ते काही टिकू शकले नाही साम्राज्य. जसं की बहादूर शाह, जहांगीर शाह, नंतर मोहम्मद शहाचं नाव तर रंगीला तो तर नुसतं काय बोलायचं नाही याच्याबद्दल. अहमद शाह 1857च्या उठावानंतर मुघल घराण्याच्या ब्रिटिशांनी शेवट केला आणि मुघल बादशाह बहादूर शाह जफर याला रंगून इथे ठेवलं नजरकैदेत आणि 62मध्ये त्याचा मृत्यू झाला. संकीर्ण म्हणजे आता हे थोडेसे मिसलेनियस क्वेश्चन आहेत. तर इथे काय विचारलं आहे? मध्ययुगातील सर्वात सुरुवातीला भारतीय इतिहासात पुढील 2 वैशिष्ट्ये प्रवाह दिसून येतात. अद्वैत आणि वेदात अशा तत्वाची विस्तार झाला. बौद्ध तत्वानुसार शिल्पकलेची प्रगती झाली. चिदंबरम, मदुराई असे मदिरा केंद्राची निर्मिती झाली आणि रोमन साम्राज्याचा व्यापार झाला. तर इथे यांनी काय दिलं आहे? अद्वैत आणि वेदांच्या तत्वावरती विस्तार झाला आणि चिदंबर आणि मदुराई असे केंद्राची नगराची विकास झाला. तर अद्वैत यांनी रामानुजाचार्य यांनी केली होती. तसेच वेदांची मांडणी ही शंकराचार्य यांनी केली. अद्वैत रामानुजाचार्य आणि वेद शंकराचार्य. तसेच चिदंबरम ही चोल राज्याची राजधानी होती. चिदंबरम आपले जे मंत्री होते ते नाही. चिदंबरम या नटराजाची मूर्ती आहे आणि तर मदुराई येथे मीनाक्षी मंदिर आहे. तसेच मदुराई ही पांड्याची राजधानी होती. बौद्ध तत्वावरती शिल्पकलेची प्रगती सामान्यपणे 7व्या शतकाच्या आसपास झाली होती आणि 5व्या-6व्या शतकामध्ये रोमन साम्राज्याबरोबर व्यापार लयालाच गेला होता. जहांगीर हा मुघल राजाच्या परवानगीने जहांगीर या मुघल साम्राज्याच्या परवानगीने सुरत येथे ब्रिटिशांनी पहिली फॅक्टरी स्थापित केली होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने जकात न भरण्याची सूट मुर्शिद कुली जाफर यांना नाकारली होती. तसेच शेरशाह शासन व्यवस्थेमध्ये सरकार आणि त्यांचे महत्त्वाकांक्षी अधिकारी मुन्सिफ तसेच अकबराने फतेपूर सिक्री हे नवीन शहराची स्थापना केली. सलीम चिश्ती यांनी सन्मान करण्यासाठी हरिहर बुक्का विजयनगर, नंतर हसन गंगू बहामनी शासन. तसेच जहुरुद्दीन मोहम्मद बाबरने मोगल. लक्षात ठेवा, तुम्ही बाबर वाटेल तर तुम्ही मुघल साम्राज्य, तर इथे मोगल आहे मोगल. आणि अफजल खानाच्या भेटीच्या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वकील पंताजी गोपीनाथ होते.
लक्षात ठेवा, इथे मराठा साम्राज्य आहे ते हा क्वेश्चन होता क्लर्क 2017मध्ये विचारला. तर हे सगळे क्वेश्चन होते मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरती. तर एवढे क्वेश्चन करून जर यातला एक क्वेश्चन आला तर खूप चांगली गोष्ट आहे आणि तुमचे 2 मार्क फिक्स होतील. धन्यवाद.